नका असं म्हणत अमेरिकेनं पाकिस्तानला इशारा दिलाय। अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री रुबियो यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिलाय। भारतासोबत कोणतेही युद्ध करू नका, अमेरिकेनं पाकला हा थेट इशारा दिलेला आहे। भारताला दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाईचा पूर्ण अधिकार असं देखील अमेरिकेनं म्हटलेलं आहे। शांत रहा, काहीही गोंधळ करू नका असे इशाराच अमेरिकेनं पाकला दिलेला आहे। भारताच्या हल्ल्याला कोणतेही प्रत्युत्तर देऊ नका, अमेरिकेनं पाकिस्तानला इशारा दिलाय। तर भारतासोबत कोणतेही युद्ध करू नका, शांत रहा असंही अमेरिकेनं पाकिस्तानला ठणकावलंय। भारताला दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये कारवाईचा पूर्ण अधिकार आहे असं देखील अमेरिकेनं पाकिस्तानला सांगितलंय। तर पाकिस्तानी लष्कराकडून एलओसीवर आता गोळीबार सुरू आहे। पाकिस्तानी लष्कराकडून एलओसीवर गोळीबार सुरू आहे, मात्र भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला तिथेही जोरदार प्रत्युत्तर दिलं जातंय। कुपवाडा, उत्तर काश्मीर आणि टिटवाल या भागामध्ये हा गोळीबार सुरू आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, भारतीय लष्कराकडून देखील आता पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं जातंय। निखिल, आपण पाहतो की रात्री 1:30च्या सुमारास जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा रात्री या हल्ल्यानंतर पाकिस्तानातली सगळी यंत्रणा जी आहे ती कोलमडलेली होती। अनेक रुग्णालयामध्ये मोठी गर्दी झालेली होती आणि त्यानंतर पाकिस्तानी आर्मीकडून पूंछ सेक्टरमध्ये पहिल्यांदा गोळीबार करण्यात आला। त्यानंतर आता वेगवेगळ्या बॉर्डरच्या सेक्टरमध्ये हा गोळीबार जो आहे तो केला जातोय अशी माहिती देखील समोर येते आहे। मात्र भारतीय लष्कर या पाकिस्तानी आर्मीच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहे। मात्र एअर स्ट्राईक 9 ठिकाणावरती केलेले आहेत, दहशतवादी अड्डे 9 ठिकाणाचे उद्ध्वस्त केलेले आहेत आणि त्यामुळे पाकिस्तानातल्या बरीचशी यंत्रणा जे ते आता कोलमडलेले आहे। पाकिस्तानाने धसका घेतलेला आहे। मात्र या भारताच्या प्रत्युत्तराला पाकिस्तान कशा पद्धतीने उत्तर देतं किंवा उत्तर देण्याची भूमिका पाकिस्तान बाळगतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण अमेरिकेकडून त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राकडून पाकिस्तानला हा सल्ला दिला जातो की भारताच्या विरोधामध्ये कुठल्याही प्रकारचं युद्ध पुकारू नका, अन्यथा दोन्ही देशांमध्ये युद्ध होईल। मात्र भारत सगळ्या बॉर्डरवरती सक्षम आहे। सध्या वाघा बॉर्डरवरची ही दृश्य आपण पाहतो आहोत। रात्रीपासून सगळ्या बॉर्डरच्या जवानांना सतर्क करण्यात आलेलं आहे, गस्त वाढवण्यात आलेली आहे आणि कुठल्याही अगदी बारीक सारीक हालचाली ज्या आहेत त्या सुद्धा कॅप्चर केल्या जातात। शिवाय कुठलंही अजून तरी पॅनिक वातावरण या पंजाबच्या पूर्ण बॉर्डर लाईनवरती झालेलं नाहीये। सगळे जे गावं पंजाबच्या बॉर्डरपासून अगदी जवळ आहे तिथे कुठल्याही पद्धतीचं पॅनिक वातावरण अद्याप तरी झालेलं नाहीये। इथल्या गावकऱ्यांना सुद्धा विश्वासात घेऊन बीएसएफ इथल्या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन काम करते आहे। मात्र पाकिस्तानातल्या 9 अड्ड्यांमध्ये जे दहशतवादी अड्डे होते, जिथे दहशतवाद्यांचं प्रशिक्षण होत होतं किंवा त्यांना निवारा उपलब्ध करून दिला जात होता, त्या जागांना आयडेंटिफाय करून गुप्तचर यंत्रणेकडून जी काही माहिती लष्कराला मिळालेली होती त्या माहितीनुसार मागच्या काही दिवसांमध्ये सातत्यानं बैठका घेऊन आणि एक चांगली रणनीती आखून भारतानं पाकिस्तानवरती एअर स्ट्राईक केलेला आहे। 9 ठिकाणं उद्ध्वस्त केलेली आहेत आणि त्यामुळे तिथली जी काही आता व्हिडिओ समोर येत आहेत किंवा जी काही दृश्य पाहायला मिळत आहेत त्यानुसार पाकिस्तानातली बरीचशी यंत्रणा आता पूर्णपणे कोलमडली गेल्याचं पाहायला मिळतं आहे। मात्र आज सकाळपर्यंत भारतीय लष्कराकडून अधिकृत एक पत्रकार परिषद सुद्धा घेतली गेल्याची शक्यता आहे। शिवाय भारत सरकारच्या वतीनं काय अजून माहिती अधिकची दिली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 9 ठिकाणांची माहिती आतापर्यंत देण्यात आलेली होती, ज्यामध्ये 9 ठिकाणी काही ठिकाणे जी आहेत ती पाक व्याप्त काश्मीरमध्ये आहेत, तर दुसरीकडे पाकिस्तानातील पंजाब भागामध्ये सुद्धा हा एअर स्ट्राईक जो आहे तो रात्री 1:30च्या सुमारास करण्यात आलेला होता आणि अशीच ठिकाणं आयडेंटिफाय करून हल्ला करण्यात आला जिथे दहशतवाद्यांचा तळ आहे किंवा दहशतवाद्यांची ठिकाणं आहेत, अड्डे आहेत, अशा ठिकाणं टार्गेट जे आहे ते भारतीय लष्कराने केलेलं होतं किंवा वायुसेनेने केलेलं होतं। मात्र भारतानं हा हल्ला करताना एक गोष्ट आपली भूमिका स्पष्टपणे रात्री सुद्धा क्लिअर केलेली होती, आता सुद्धा सांगण्यात येतं की पाकिस्तानातील जनता किंवा पाकिस्तानातील मिलिटरीवरती म्हणजे आर्मीवरती आम्ही हल्ला केलेला नाहीये, मात्र दहशतवादाला थारा देणाऱ्या ठिकाणांना आम्ही उद्ध्वस्त केलेलं आहे। त्यामुळे दहशतवादाला कुठेही थारा दिला जाऊ शकत नाही हे भारताचं स्पष्ट मत आहे। त्यानुसार एअर स्ट्राईक जो आहे तो रात्री 1:30च्या सुमारास करण्यात आलेला होता। एकूण 9 ठिकाणं जे दहशतवाद्यांचे अड्डे मानले जात आहेत, त्यामध्ये महत्त्वाचे ज्या बॉर्डरच्या त्या बाजूला असणाऱ्या बऱ्याचशा आतमध्ये किलोमीटरचा हा पट्टा आहे, तिथे अशा ठिकाणं आयडेंटिफाय करून भारतानं एअर स्ट्राईक केलेला आहे आणि एक मोठी ही कामगिरी मानली जाते। कारण पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताच्या सगळ्या जनमानसामध्ये किंवा भारतवासींच्या मनामध्ये पाकिस्तानला एक चोख प्रत्युत्तर द्यायचं आहे किंवा द्यावं लागेल अशा पच्ची भावना होती आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हे उत्तर भारतानं पाकिस्तानला दिलेलं आहे। त्यामुळे आता या सगळ्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती जी काही निर्माण होते आहे किंवा जी काही चर्चा
मागच्या काही दिवसापासून होते आहे, त्यानंतर आता पाकिस्तानची रिॲक्शन कितपत महत्त्वाची ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण भारतानं आपली ठाम भूमिका जी आहे ते जाहीर केलेली आहे की कुठल्याही पद्धतीचा आतंकवादी किंवा दहशतवादी हल्ला आम्ही सहन करणार नाही, त्याला प्रत्युत्तर हे ठामपणे दिलं जाईल आणि त्यानुसार पाकिस्तानाच्या हद्दीत घुसून हा एअर स्ट्राईक जो आहे तो भारताने केलेला आहे. त्यामुळे आता आज दिवसभरामध्ये म्हणजे कालपासून जी तयारी होती किंवा केंद्र सरकारने जे काही निर्देश दिलेले होते त्यानुसार आज दिवसभरामध्ये मॉकड्रिलच्या चाचण्या प्रत्येक राज्यामध्ये घेतल्या झालेल्या होत्या आणि जाणार होत्या. दुपारी 4च्या सुमारास देशभर मॉकड्रिल होणार आहे आणि त्यापूर्वीच मध्यरात्री भारताने एक मोठी कामगिरी केलेली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानाच्या हद्दीत असणारे जे दहशतवाद्यांचे अड्डे आहेत, तळ आहेत,